मागच्या प्रकरणात सुरू झालेला हा प्रवास आता अशा ठिकाणी पोहोचत होता, सर्वात पहिला निर्णय कोण घेत असेल? शहर अजून पूर्णपणे जागं व्हायत, कारण पुढच्या काही क्षणांत या ऑर्डरचा मार्ग कायमचा बदलणार होता. बाहेरची धावपळ वेगळी होती आणि आत सुरू होता प्रत्येक ऑर्डरच्या प्रवासाचा खरा खेळ. पण या हजारो पॅकेजेसमध्ये पुढचा क्रमांक नेमका कोणाचा असणार होता? दररोज सकाळी हजारो लोक कामाला निघतात, पण या ठिकाणी दिवसुरुवात माणसांच्या आधीच झालेली असते, कारण इथली यंत्रणा दिवस रात्र न थांबता काम करत असते. आणि त्या सुरुवातीसोबतच हजारो पार्सल्स त्यांच्या ठरलेल्या दिशेने पुढे निघालेली असतात. समोर दिसणाऱ्या प्रत्येक हालचालीमागे एक ठरलेली व्यवस्था शांतपणे काम करत असते. आणि या अखंड प्रवाहात प्रत्येक पार्सल योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी स्वतःचा मार्ग शोधत राहतं. आणि इथूनच प्रत्येक प्रवास वेगवेगळ्या दिशांनी पुढे सरकू लागतो. आणि काही क्षणांतच त्या पार्सलचा पुढचा टप्पा निश्चित केला जातो. आणि या सगळ्या हालचालींच्या मध्यभागी प्रत्येक पार्सल शांतपणे आपल्या पुढच्या टप्प्याकडे सरकत राहतं. आणि त्या प्रवासात प्रत्येक टप्पा मागच्या टप्प्याशी जोडलेला असतो. आणि त्या प्रवाहात प्रत्येक हालचाल पुढच्या हालचालीला दिशा देत असते. आणि त्या दिशेमुळे पुढचा प्रत्येक टप्पा आपोआप ठरत जातो. आणि त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक पार्सल आपापल्या ठरलेल्या मार्गाने पुढे सरकत राहतं. आणि त्या मार्गावर पुढे जाताना प्रत्येक क्षण नव्या हालचालीला जन्म देत असतो. आणि त्या एका प्रवासामागे शेकडो हात आपापली जबाबदारी पार पाडत असतात. आणि त्या जबाबदारीचा पुढचा टप्पा इथून सुरू होतो. आणि काही सेकंदांतच त्याची माहिती पुढच्या विभागापर्यंत पोहोचते. आणि इथून पुढे प्रत्येक पार्सलचा मार्ग त्याच्या पुढच्या ठिकाणानुसार ठरू लागतो. आणि त्या मार्गासोबत त्याच्या पुढच्या प्रवासाची तयारीही शांतपणे सुरू होते. आणि योग्य माहिती मिळाल्यावर पुढची प्रक्रिया आपोआप योग्य दिशेने पुढे जाते. या टप्प्यावर प्रत्येक पार्सलला त्याचा योग्य मार्ग मिळतो, त्यामुळे वेळ कमी होतो आणि अचूकता वाढते. सॉर्टिंग नंतर प्रत्येक ऑर्डर पुढच्या टप्प्याकडे जाते, जिथे तिची अंतिम तयारी सुरू होते. पॅकिंगची प्रक्रिया देखील आता अधिक अचूक झाली आहे, कारण प्रत्येक छोटा तपशील AI प्रणाली तपासत असते. कारण अंतिम तपासणीमध्ये कोणतीही चूक राहू नये याची पूर्ण काळजी घेतली जाते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक ऑर्डर आता तिच्या अंतिम प्रवासासाठी तयार होते. एका छोट्या ऑर्डर मागे संपूर्ण स्मार्ट नेटवर्क काम करत असते. प्रत्येक हालचाल अचूक नियोजनाने पुढे जाते. या संपूर्ण प्रक्रियेच्या मागे असते एक बुद्धिमान प्रणाली, जी प्रत्येक निर्णय अधिक वेगवान आणि अचूक बनवते. आता ही ऑर्डर्स वेअरहाऊसच्या आतली प्रक्रिया पूर्ण करून ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज होते. कारण स्मार्ट वेअरहाऊसची खरी ताकद फक्त साठवणुकीत नाही, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आहे. वेअरहाऊसमधून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक ऑर्डर एका मोठ्या डिलिव्हरी नेटवर्कचा भाग बनते. मोठ्या वेअरहाऊसमधून निघालेली ही ऑर्डर आता शहराच्या जवळच्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये प्रवेश करते. आणि आता हजारो प्रक्रियांनंतर ही ऑर्डर पोहोचते तिच्या अंतिम टप्प्यावर. कारण शेवटचा टप्पा देखील तितकाच महत्त्वाचा असतो, जिथे संपूर्ण यंत्रणा ग्राहकाच्या विश्वासाशी जोडली जाते. हजारो किलोमीटरचा आणि असंख्य प्रक्रियांचा हा प्रवास आता ग्राहकाच्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. ग्राहकाच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान हाच या संपूर्ण व्यवस्थेचा खरा उद्देश असतो. एका छोट्याशा पार्सलच्या मागे हजारो लोकांची मेहनत आणि असंख्य बुद्धिमान प्रणाली एकत्र काम करत असतात. 2078 मधील स्मार्ट वेअरहाऊस म्हणजे फक्त वस्तू साठवण्याची जागा नाही, तर लाखो लोकांना जोडणारी एक जिवंत साखळी आहे. आज आपण पाहिलं
स्मार्ट वेअरहाऊसमध्ये एक ऑर्डर कशी तयार होते, आपण 2076च्या हायपर डिलिव्हरी नेटवर्कचा प्रवास पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.